नमस्कार, आपण आहोत वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर माथेरानच्या शाळेमध्ये, ज्या माथेरानच्या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि पुन्हा एकदा एक अभिनव उपक्रम त्यांच्या शाळेमार्फत या ठिकाणी राबवलं जात आहे। 2025-2026 शालेय मंत्री मंडळ सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी प्रक्रिया राबवली जाते। कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे लोकशाही तंत्रामध्ये आपण ज्या वेळेला निवडणूक ला सामोरे जातो आणि सुज्ञ नागरिक कशा पद्धतीने या ठिकाणी घडवले पाहिजेत हा याच्या मागचा उद्देश आहे। आणि निवडणूक कशी राबवली जाते आणि निवडणुकीतले निकष काय असतात, त्यातले नियम काय असतात हे विद्यार्थ्यांच्याच मनावरती या ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला तर मग आपण पाहूया शालेय मंत्रिमंडळ सार्वत्रिक निवडणूक कशा पद्धतीने राबवली जाते। आमच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर या शाळेमध्ये अनेक अभिनव उपक्रम राबवले जातात। त्या उपक्रमापैकीच हा एक उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी आम्ही हा उपक्रम घेत असतो। आमचं शाळेचं एक मंत्रिमंडळ असतं, त्याच्यामध्ये सांस्कृतिक मंत्री असेल, शैक्षणिक मंत्री असेल, आरोग्यमंत्री असेल, पोषण आहार मंत्री असेल, असे विविध विभाग करून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यासाठी आम्ही ही इलेक्शन प्रक्रिया पार पाडत असतो। साधारणपणे ही प्रक्रिया जुलै-ऑगस्टमध्ये आम्ही घेतो। त्यावेळेस थोडासा आम्हाला वेळ झालेला आहे, परंतु यावेळेस आम्ही जरा ही नव्या पद्धतीने घेण्याचं ठरवलं। या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आपण इथे डिजिटल इंडियाच्या गोष्टी करत असतो। तर मागच्या वर्षी आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या होत्या, परंतु यावर्षी थोडंसं डिजिटलायझेशन आम्ही केलेलं आहे। याच्यामध्ये डिजिटलायझेशनच्या आधारे आम्ही मोबाईलवरती इलेक्शन ॲप घेऊन त्याच्यावर अगदी आपण जशी आपली निवडणूक प्रक्रिया असते, मग अगदी बॅलेट देणे असेल, UM मशीन असेल, त्यानंतर तिथे आपण जसं वोटिंग देतो त्यानंतर बीप येतं,
त्याच पद्धतीने सगळी प्रक्रिया आपण इथे राबवलेली आहे. सर्व अगदी 1ली ते 7वी या 7 वर्गाच्या विद्यार्थ्यांनी इथे या वोटिंग केलेलं आहे. वोटिंग केल्यानंतर सत्यशेवटी आपण जसे काही इंक लावले जाते त्या पद्धतीने शेवटी वोट झाल्याचं प्रतीक म्हणून त्या प्रत्येकाच्या बोटावरती आपण इंक लावलेली आहे. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याबरोबरच शिक्षक, सफाई कर्मचारी, त्याचबरोबर शिपाई, महिला कर्मचारी या सर्वांनी या इलेक्शन प्रक्रियेमध्ये भाग घेऊन इथे ही इलेक्शन प्रक्रिया पार पडलेली आहे. आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला याचा रिझल्टसुद्धा इथे बघायला मिळेल. काउंटिंग आपल्याला जसं चिठ्ठ्या होत्या त्याच्यावरती आपण काउंटिंग करायचो एक एक चिठ्ठी, त्याला वेळ जायचा. परंतु आता आपल्याला तसं करायची गरज नाही. आपल्याला अगदी 2 मिनिटामध्ये पूर्ण शाळेच्या मंत्रिमंडळाचा एक चेहरा आपल्या पुढे येणार आहे. कोणतं मंत्रिमंडळ इथे स्थापन होणार हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. तर इथे आम्ही 5वीचा, 6वीचा आणि 7वीचे असे 3 बूथ केले होते. या 3 बूथमध्ये आपण वोटिंग घेतलेलं आहे. तिन्ही बूथवरती प्रत्येक विद्यार्थ्याला 3 वोट देण्याचा आपण अधिकार दिला होता. इथे त्यांची वर्गाचं जे काही आहे, जसं प्रभाग असतात आपल्या गावामध्ये, त्या पद्धतीने वर्गाला आम्ही प्रभाग म्हटलेला आहे. असे आमच्याकडे 7 प्रभागामधून उमेदवार इथे उभे आहेत आणि त्याच प्रभागातले वोटरसुद्धा इथे वोटिंग करून आणि आपल्याला एक नवीन मंत्रिमंडळ या वर्षीचं स्थापन झालेलं थोड्याच वेळात. बघा, ही EVM मशीनची प्रतिकृती आहे. इथे मोबाईलवरती अगदी इथे तुम्हाला दिसेल बॅलेट पेपर, त्यानंतर टोटल आपण जर बटन दाबलं तर कोणत्या उमेदवाराला किती वोट झाले हे दिसेल. आणि एकदा का हे क्लोज झालं की याच्यावरती आपण परत वोटिंग करू शकणार नाही. जे काही वोट इथे झालेले आहेत तेवढेच वोट इथे आपल्याला बघायला मिळतील. तर आपण आता सरतेशेवटी जिथे इलेक्शन प्रक्रिया पार पडल्यानंतर क्लोज बटन दाबलं जातं ते बटन मी इथे दाबत आहे आणि त्यानंतर मग आपण रिझल्ट बघणार आहोत. क्लोज झालेला आहे. आपण इथे रिझल्ट बघणार आहोत. आता रिझल्ट इथे दिसतोय बघा. प्रणित सोनवणे, त्यानंतर वीरेन झोरे, आयान 7 वोट, निधी 46 वोट, मनोजा 8 वोटिंग तिला प्राप्त झालेली आहे, मयुरीला 18 वोटिंग प्राप्त झालेली आहे. या पद्धतीने याची प्रिंटसुद्धा आपण घेऊ शकतो. इथे बघा, आता मी इथे प्रिंट देतो आहे. या प्रिंट पण आपल्याला त्याची टोटल कॅन्डिडेट आणि त्यांना प्राप्त झालेले वोट ते आपल्याला इथे मिळणार आहे. आपण इथे क्लोज करूया म्हणजे आपला अंतिम पोल इथे येईल. आपण आता रिझल्ट बटन दाबतो आहोत. रिझल्ट बटनवरती बंधनला 20 आहेत, विघ्नेशला 27 आहेत, हर्षित 5, वेदिका 40, नियती 10, सई 31. अशा प्रकारे हे आहे. याची उमेदवार वोटिंगसाठी इथे उभे होते स्वेच्छेने. त्यांचा निकाल आपल्यापर्यंत आलेला आहे. तुम्ही ज्यांना भरभरून वोट दिलेली आहे, निधी संतोष झोरे यांना वोटिंग प्राप्त झाली आहे 46. किती वोटिंग मिळालेली आहे? 46. काय वाजवायचा? पांडुरंग झोरे 44, अनुजा सुरेश शिंदे 8 वोटिंग आहे, प्रणित नरेश सोनवणे 10, मयूर लक्ष्मण आखाडे 18, आयन विद्वान शेख 7, 51. त्यानंतर 2 नंबरला आहे निधी संतोष झोरे, कांचीपुरबिया 27. 8 नंबरला आहे बंधन विशाल आखाडे 20. 9 नंबरला सुद्धा हे 10 जण मिळून आपला गटनेता निवडणार आहेत. म्हणजे तो असेल शाळेचा मुख्यमंत्री. 51 वोटिंग घेऊन जरी 1 नंबरला असला तरी हे पॅनल ठरवेल आता की आपला विधिमंडळाचा नेता कोणाला ठरवायचा आहे.